आदिवासी विकास विभाग भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होऊन आली आहे। आदिवासी विकास विभागमध्ये चौकीदार वॉचमन पदासाठी भरती चालू आहे आणि सरकारी नोकरी आहे। पगार सुद्धा यामध्ये 15,000 ते 47,600च्या दरम्यान आपल्याला पगार भेटणार आहे आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदामध्ये। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 416 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि त्याचबरोबर जिल्हा वाईज यामध्ये जागा आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कास्ट वाईज कॅटेगरी वाईज जागा यामध्ये देण्यात आलेल्या आहे आणि सर्व जे विद्यार्थी मित्रांनो प्रवर्गानुसार या ठिकाणी जागा देण्यात आल्या। तर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आदिवासी विकास विभाग या भरतीमध्ये। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी या ठिकाणी चालूच आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 27 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपली निवड कशा प्रकारे होणार आहे, या भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर जिल्हा वाईज जागा किती आहे, कॅटेगरी वाईज जिल्हा वाईज जागा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कास्ट वाईज जागा दाखवणार आहे, जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आदिवासी विकास विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, आदिवासी विकास विभागमध्ये जे चौकीदारचा पद आहे 416 जागा आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं नोकरीचं जे ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र आहे। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर 27 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर पहा, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी आहे आणि माजी सैनिकांसाठी जे यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। तर आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये चौकीदार पदामध्ये वॉचमन पदामध्ये जर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर पेपरच्या बेसवर होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगारसुद्धा 15,000 ते 47,600 दरम्यान भेटणार आहे। तर आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे। 200 मार्कासाठी यामध्ये पेपर आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 200 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्कासाठी आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। तर आदिवासी विकास विभाग मध्ये जे चौकीदार पदामध्ये वॉचमन पदामध्ये जिल्हा वाईज जागा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। कोणकोणत्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा कॅटेगरी वाईज कास्ट वाईज जागा दाखवून देतो आणि जाहिरात सुद्धा दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आदिवासी विकास विभाग भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही। सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट चं पद आहे, म्हणजे सरकारी नोकरी लक्षात पगार 15,000 ते 47,600च्या दरम्यान भेटणार आहे। तर बघू शकता, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांच्या अधीनस्थ आसापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गड्ड स्वर्गातील पद आहे। ठीक आहे, तर बघू शकता फॉर्म भरणे चालू आहे आणि शेवटची जी तारीख आहे ही 18 मे होती, पण त्यांनी तारीख वाढवली, आता 27 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये। तर जिल्हावाईज जागा मी तुम्हाला पहिले दाखवून देतो। बघा, या ठिकाणी राजूर तालुका अकोला अहिल्यानगरमध्ये बघू शकता वॉचमन पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, कॅटेगरी वाईज कास्ट वाईज जागा यामध्ये दिला आहे, एकूण जागा 15 या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा, धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं टोटल 29 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा, तळोदा जिल्हा नंदुरबारमध्ये पाहिलं वॉचमॅनचं पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, 30 जागा यामध्ये कॅटेगरी वाईज देण्यात आल्या आहे। त्यानंतर बघा, चौकीदार पदामध्ये नाशिक जिल्हा नाशिक, पगार 15,000 ते 47,600 चौकीदार, तर टोटल 34 जागा यामध्ये आहे कॅटेगरी वाईज। त्यानंतर बघा, नंदुरबार जिल्हा नंदुरबारमध्ये पाहिलं वॉचमॅनचं पद आहे चौकीदारचा, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, 23 जागा आहे टोटल। ठीक आहे, त्यानंतर बघा, कळवण जिल्हा नाशिक, तर बघा चौकीदारचा पद आहे 15,000 ते 47,600 पर्यंत पगार, कॅटेगरी वाईज जागा बघा 42 आहे। त्यानंतर बघा, यावल जिल्हा जळगावमध्ये टोटल 9 जागा यामध्ये आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता जे पद आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणेमध्ये 26 जागा आहे। त्यानंतर बघा, शहापूर जिल्हा ठाणेमध्ये जर पाहिला आपण टोटल 19 जागा यामध्ये आहे।
त्याचबरोबर पेन जिल्हा रायगडमध्ये जर पाहिलं तर टोटल 11 जागा आहे. त्याचबरोबर जवळ जिल्हा पालघरमध्ये जर पाहिलं तर एकूण 17 जागा यामध्ये आहे. त्याचबरोबर बघा डहाणू जिल्हा पालघरमध्ये पाहिलं टोटल 24 जागा यामध्ये आहे. त्यानंतर बघा सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल 5 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जर पाहिलं तर टोटल या ठिकाणी जागा बघू शकता 12 आहे. त्यानंतर पुसद जिल्हा यवतमाळमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल 8 जागा यामध्ये आहे. त्यानंतर धारणी जिल्हा अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं टोटल 19 जागा आहे. त्याचबरोबर किनवट जिल्हा नांदेडमध्ये जर पाहिलं तर टोटल 2 जागा आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी कळमनुरी जिल्हा हिंगोलीमध्ये टोटल 2 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर अकोला जिल्हा अकोल्यामध्ये टोटल 13 जागा या ठिकाणी रिक्त आहे. पांढरकवडा जिल्हा यवतमाळमध्ये टोटल 3 जागा आहे. त्याचबरोबर चिमूर जिल्हा चंद्रपूरमध्ये एकूण 7 जागा आहे. चंद्रपूर जिल्हा चंद्रपूरमध्ये एकूण 15 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं 9 जागा रिक्त आहे. भामरागड जिल्हा गडचिरोलीमध्ये जर पाहिलं तर टोटल 5 जागा रिक्त आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा टोटल 5 जागा रिक्त आहे. देवरी जिल्हा गोंदियामध्ये 16 जागा रिक्त आहे. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 8 जागा रिक्त आहे. वर्धा जिल्हा वर्धामध्ये जर पाहिलं तर टोटल 6 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर अहेरी जिल्हा गडचिरोलीमध्ये 2 जागा रिक्त आहे. तर ह्या काही जागा मी तुम्हाला दाखवल्या कास्ट वाईज, कॅटेगरी वाईज आणि प्रवर्ग वाईज आरक्षणावाईज जागा मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये चौकीदारचा पद आहे. पगार आपल्याला 15,000 ते 47,600पर्यंत भेटणार आहे. SC/ST OBC WS/NTV जो पण SBC SCBC त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, अनाथ या सर्वांबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी जागा या ठिकाणी जिल्ह्यावाईज दाखवलेल्या आहे. तर आता यामध्ये आपली निवड कशा प्रकारे केली जाणार आहे, सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देतो आपलं जे सिलेक्शन होणार आहे आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदामध्ये. तर आपलं सिलेक्शन मी तुम्हाला सांगतो. बघा पगार बघू शकता. चौकीदार वेतन श्रेणी बघा पदामध्ये 15,000 ते 47,600 दरम्यान पगार भेटणार आहे. आणि आपलं जे सिलेक्शन होणार आहे या पेपरच्या बेसवर होणार आहे आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये. तर बघू शकता चौकीदार पदामध्ये जे सिलेक्शन होणार आहे मराठी व्याकरणचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 120 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदामध्ये. ठीक आहे. तर हा काही अभ्यासक्रम तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल. अशा प्रकारे अभ्यासक्रम आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये होणार आहे. चौकीदार पदामध्ये अशा प्रकारे आपला 200 मार्काचा टोटल पेपर आहे. मराठी व्याकरणचे 50 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न.